पाऊस झाला तर झाडी वाढली आहे पूर्ण. वाव, पाणी फुल झालंय बघा. पूर्ण तलाव भरलाय पाण्यामुळे. आहेत का गांडूळ? हा, भरपूर आहे. व्हेरी गुड शुभम. वडा वडा पाव, वडा वडा पाव. पेटसाठी गांडूळ पकडतायत. दाखव येऊ. हे हा चांगला मस्त आहे. झाला पाऊस पडला पण मोठे झाले. हो, मच्छर स्वागत करणार आहे. आता हे होतील बघ. एक 8 दिवस त्यांना चांगले पावसा भेटले ना, ते खाल्लं ना. आता थोडं ऊन आलं म्हणून मला वाटतं खाली गेले ते. नाही, खाली हे ओलाव आहे ना, हे पत्ते खातात ना सुकलेलं पाणी. आज ग्राउंड बेट आणलंय मी. ग्राउंड बेट आपण स्टार्ट करणार आहोत. कोणाचा फोन वाजतो रे? बघा, नरेश भाऊंना आहे ना छोटीशी जिताडी मिळाली. छोटा बेबी जिताडा नेटमध्ये मिळाला, कास्टिंग नेटमध्ये. तिलापी. आणि हे तिलापी. आता पाऊस पडल्यामुळे हे आता इथे तलावात येत होते. ह्याला आता आपण सोडणार आहोत. मोठा होऊन आपल्याकडे येणार आहे. क्लिअर आहे. तर आता आपलं काम स्टार्ट होईल. गांडूळ जरा चांगले मिळेल. हाईट थोडी जास्त ठेवूया. पाण्याची लेवल आता वाढली आहे. स्टार्ट करूया आपलं काम. शुभम आणि नरेश भाऊ गेलेत कास्टिंग नेट मारायला. तर ते पण येतील आता. तोपर्यंत मी माझं काम चालू केलं आहे. पाण्याखाली बरीच मोमेंट आहे, पण काय कासव आहेत, कॅटफिश आहेत, काय कळत नाही. खूप बबल येतात.
लागलाय पहिला मासा आणि तो आहे कॅटफिश. मी बोललो बबल येतात, चान्सेस आहेत कॅटफिशचे. सो पहिला मासा कॅटफिश, छोटा कॅटफिश आहे, इंडियन मांगूर, शिंगी मासा. चला याला काढूया आपण गळातून, रिस्की काम. फ्लूट हाईट थोडी कमी केली म्हणजे कॅटफिशपर्यंत जाणार नाही तो. शिंगी काढली एक फक्त, ती बघा ना छोटी आहे. तर आता करतोय आपण फ्लोटिंग वाला सेटअप. हा काटे तोडलेत. ना एक मासा होता लावला नाही कुठे मग एक लाईव्ह होता. हे बघा ना रिली तेच. कुठे टाकताय, कुठे बघितलंय तुम्ही फिडिंग? भेटलं एक, दाखवा. कोण होतं माहिती आहे? मरळ होता तो छोटा. इकडे कमी पाण्यात आपण टाकायला पाहिजे होतं. तो मरळ तुझा गांडूळ नाही खाणार, खाऊ शकतो. आपण पावापेक्षा काहीतरी स्ट्रॉंग आणायला पाहिजे होता. गांडूळ आहे ना आपल्याकडे. मगाशी तुम्हाला तो मासा कशाला लागला? गांडूळ आहे. असं करायचं असतं. व्हेरी गुड. बसला तर तुला मासा येणार. नरेश भाऊंना लागलाय मासा आहे. शिंगी शिंगी चांगला आहे, मस्त आहे. मला छोटा मिळाला होता. हा तो मगाशी एक छोटा काढला होता ना, पण हा चांगली साईज आहे. थांबा थांबा एक मिनिट. तर आता आपण ही जागा चेंज करणार आहोत. मग त्याच्या आधी आपण ते पाग मारतोय. जे ग्राउंड बेड टाकलं तो खायला काही मासे आले असतील तर आपल्याला मिळतील. कारण कॅटफिशच गळायला लागत आहेत. तर बघूया तिलापिया ॲक्च्युली आहे की नाही आहे. असेल तिलापिया तर आपल्याला नेटमध्ये मिळणारच आहे. तो शून्य मासा ना काय. मग बरोबर आहे आमचं. म्हणून आम्ही आता जागा चेंज करणार आहोत इथून, पण इथं मासा नाही आहे. चल शुभम पॅकअप करूया, इथून पुढे जाऊया आपण. आहे का, खातोय का काय? माझा रॉड पण इथे पडलाय साईडला. मी खूप दूरवरती मारले पुढे फ्लोटिंगला. त्याला पण कोण तोंड नाही लावत. तर शुभमच्या जागेवर बघतो नेट मारून.
ताडाची झावळी आहे का काय आहे? कुठे तिथेच. ती होती ना हां मला दिसलं काहीतरी. ती वरच्यावर खेचली. अच्छा कपडा आहे. एक लाईव्ह पाहिजे ते लाईव्ह कुठे 0. तिकडे त्या खड्ड्यात तर आता आपण जागा बदलूया, दुसरीकडे पुढे जाऊया. सामान पॅक करायचं आणि तिकडे निघायचं. जागा चेंज केल्याने आम्ही तिघे ग्रुपने बसलोय. समोर आहेत मासे. तोंड मारतायत. माझे काय तिथेच भेट मारली आपल्या खालून येते. येतोय नाही. अरे बबच आहे खाली तुझ्या. पडल्या पडल्या तोंड मारतात पण अशा कुरतडून जातात मासा. घेऊन गेले गांडूळ. गायब. नरेश भाऊनी पाग मारला. अरे वा कसली साईज आहे तिला बियाची. मस्त. नशी बनायला बाहेर तू दाखवा. जेमतेम अडकलाय ना. अरे फाडलाय पाक त्यांनी. शिवून घेऊ पकड. तोंडात आत घाल. जास्तीच मासे आले तुझे. कसली साईज आहे. अरे बघ खालून खालचा जबडा पकड. नको राहून देत पकडायला. अरे नाही हो शिवम. तर आता आम्ही पॅकअप करतोय. गळाला तर काय जास्त लागला नाही. शिंगे मासेच लागले. कॅटफिश नरेश भाऊंनी काढले होते. मरळ वगैरे. मरळ कुठे गेला तो. मरळ आपण दाखवलाच नाही. ह्याच्यात आहे ना. मरळ काढा दाखवा बघूया. मरळ दाखवतो. एक मरळ मिळाला पागामध्ये आम्हाला. बघा हा एक छोटा मरळ मिळाला. शिंगी आणि कॅटफिश मिळाले. मोठा तिलापी दाखव. मोठा तिलापी दाखवला नाही. मोठा तिलापी नाही दाखवला ना पागातला. हा दाखवला आधी. तो एक चांगल्या साईजचा तिलापिया मिळाला. तर आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला पुन्हा आपण येणार आहोत आणि इथे ट्राय करणार आहोत त्यात काय मिळतं.